ऐकतात, पण आमचा आमदार, आमचा आदिवासी विकास मंत्री किंवा कुठलंही खातं बोलायला तयार नाही. हे दुर्दैवांचं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये वेळ पडली तर आदिवासी एकता परिषद जेवढे निवडून दिलेले आहेत त्यांच्या घरावर जाऊन बसणार आहे. तुम्हाला आम्ही कशासाठी निवडून दिले? आमचे प्रश्न मांडण्यासाठी. इथे येऊन रस्त्यावर आमच्यासोबत नोटंकी करू नका. तुमचं काम विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आहे, ते तुमचं काम निभावा. आणि हे सांगण्याची वेळ आज आलेली आहे. आणि म्हणून जे कोणी आमदार ऐकत असतील त्याने ऐका. डॉक्टर सुनील पराडचा किती राग करायचा करा, पण तुम्हाला 1.5 लाख रुपये पगार दिला जातो, भत्ता दिला जातो. तो कशासाठी दिला जातो? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी. आम्ही रोज कामाला जातो, आम्हाला वेळ नाही म्हणून आम्ही तुम्हाला नेमलेलं आहे. तर तुमचं काम तुम्ही इमानदारीने केलं पाहिजे एवढी अपेक्षा करतो. नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये मी सगळ्या समाजाला आवाहन करतो, हे काय ईव्हीएम मशीन घेऊन येतील, कागद घेऊन हे सोडा. आम्ही पूर्ण इलेक्शनवर बायकॉट करणार आहोत. आम्ही इलेक्शन मत देणार नाही. ही जोपर्यंत परिस्थिती निर्माण करणार नाही तोपर्यंत या सरकारला किंवा हे आमदार खासदार उभे राहतात त्यांना अक्कल येणार नाही. आणि ही सांगायची वेळ आज आलेली आहे. कारण जे पण प्रोजेक्ट सँक्शन झाले ते काय मोदी साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट नव्हतं, है ना. तुम्ही त्या लोकसभेत बसले, तुम्ही विधानसभेत बसले, तुमच्या नाकाखालून हे सगळं झालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला हे भोगावं लागतंय. तिथे तुम्ही आवाज काढत नाही. आणि म्हणून मी हे जाहीर आवाहन करतो की वन हक्क दावे, 5 लाख वन हक्क दावे भारतामधून भरले गेले, फक्त 2.5 लाख मंजूर केले, बाकीचे अजूनही नामंजूर आहेत. मी सांगितलं की आदिवासी लोक या हजारो वर्षापासून भारत स्वातंत्र्यापूर्वीपासून इथे राहतात आणि त्यांची जमीन आहे, त्यांचं जंगल आहे. तुम्ही कायदा केला त्या कायद्याप्रमाणे वागा. नाही तर ह्या जिल्ह्यातला काय मंत्रालयापर्यंत आम्ही एक रस्ता शिल्लक ठेवणार नाही जिथं आमचं आंदोलन चालणार नाही. ही आम्हाला पुढची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी हे जे काय एक जिल्हा एक रॅली आम्ही करतो, काय डिस्प्यूट असतात, त्या लोकांना पण मला सांगायचं आहे की समाज म्हणून विचार करा. नाही तर लोक आता समजून गेलेले आहेत तुम्ही काय करता, समाजाचं किती काम करता आणि स्वतःचं किती काम करता हेही लोकांना माहीत आहे. आणि म्हणून इथे आम्हाला जर संघर्षामध्ये उतरायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याशिवाय कुठला पर्याय नाही. आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये, आणि मला विश्वास आहे, मला खात्री आहे, हा लोकांचा देश आहे, आम्ही लोकशाही स्वीकारलेली आहे. आणि म्हणून पुन्हा सांगतो की इथे कोणी राजा नाही, नो वन किंग हिअर. ही डेमोक्रेसी आहे, ही लोकसत्ता आहे. लोक तुम्हाला निवडून देतात, ह्याची थोडी लाज ठेवा आणि लोकांचं नुकसान करणार नाही ह्याचा विचार करा. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे, खऱ्या अर्थाने वेळ बराच झालेला आहे, मला खूप ऐकलं, पण जाता जाता शेवटी एवढंच बोलतो. जी थीम आहे इंडिजिनस मिडवाईफच्या बद्दल, आणि जेव्हा मी ॲनालाइज केलं माझ्या लक्षात आलं की भले मी मेडिकल प्रोफेशनमध्ये बॅकग्राऊंड ठेवतो, परंतु जंगलामध्ये आमचे आदिवासी लोक राहत होते. 20 म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून 9 महिन्यापर्यंत ही आमची सोयीन महिला आमचं मदत करते आणि सातत्याने मदत करत असते. पण हे मी रेकॉर्डवर सांगतोय, ज्याला कोणाला जे करायचे ते करा. तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक पिक्चर बघितलेलं आहे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. हे लक्षात ठेवा. त्या पिक्चरमध्ये एक सीन आहे, आमची आदिवासी महिला जंगलात जाते आणि तिला डिलिव्हरीचा वेळ येते, प्रसूतीची वेळ येते. त्यावेळेला त्या पिक्चरमध्ये असा सीन दाखवलेला आहे की ती बाई दगडाने नाळ ठेचून तिचं प्रसूती करून घेते, बरोबर आहे, असं दाखवलेलं आहे. परंतु मला हे सांगायचं आहे, ज्यांनी कोणी पिक्चर निर्माण केला त्याने आदिवासीबद्दल अभ्यास केलेला नाही. आम्ही हजारो वर्षापासून जंगलात जरी राहत असलो, मी मेडिकल प्रोफेशनचा बॅकग्राऊंड होतो, कितीही चांगलं तुम्ही मेटलचं सीझर ऑटोक्लेव्ह केली तरी पण त्याच्यावरती टिटानेसचा जंतू जगू शकतो. पण आमची सोयीन महिला नाल कापण्यासाठी काय वापरते? बरूचं गवत, आणि गवतावर कधी टिटानेसचा जंतू जगू शकत नाही. अर्धाधुरं ज्ञान घेऊन तुम्ही त्या पिक्चरमधून सर्व आदिवासी समाजाला बदनाम केलेला आहे. हे आदिवासी लोक असे अडाणी आहेत, मागासलेले आहेत की दगडाने नाल ठेचतात. तुम्ही आत्ता पिक्चर बनवला, तुम्हाला माहिती पाहिजे होतं तर आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये यायचं होतं आणि विचारायचं होतं आदिवासी प्रसूती कशी करतात, बरोबर ना. हे चित्र अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून सांगतो, आम्ही भले जंगलात राहिलो तरी आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या खूप प्रगत आहोत. आणि म्हणून विषय जास्त होतोय, पण आमच्याकडे विधवा पुनर्विवाह हजारो वर्षापासून होता. आमच्याकडे सतीप्रथा नाही. आमच्याकडे लग्न लावण्यासाठी विधवा महिला लग्न लावते, धवलेरी लग्न लावते. आणि तुम्ही सो कोल शिकलेले लोक
सतीच्या नावाने जिवंत महिलेला जाळत होतात, बरोबर ना? हा, आणि एखादी विधवा महिला झाली तो काकस्पर्श जाऊन पिक्चर बघा, तिला लाईफ टाईम लग्न नाही करायचंय. तर अशा पद्धतीने आदिवासी संस्कृती अतिशय उच्च कोटीची आहे. आमच्यामध्ये विधवा पुनर्वास होता, विधवा आमची मुलंही जर जन्माला येत असेल तर तिला वाईट समजत नव्हतो. अशा पद्धतीने हा आदिवासींचा सांस्कृतिक भाग आहे, त्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने याचा विचार केलेला आहे. जसं सांगितलं पूर्वक्त्याने की ज्यावेळेस कोविडच्या टायमाला दवाखान्याचे दरवाजे बंद झालं, शेवटी आम्हाला पारंपरिक ज्ञानच कामाला आलं, कारण आम्हाला कोणी हॉस्पिटलमध्ये घेतच नव्हतं. शेवटी त्या सोयींकडे जाऊनच डिलिव्हरी करावी लागली, ही आमची परिस्थिती होती. आणि म्हणून त्या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ह्या पिक्चरमध्ये एक सीन खूप मला आवडला, जेव्हा मुंदा आमटे सांगते, अरे प्रकाश, हे तर आपल्याशिवाय जगतात, आपलं इथे काय काम आहे, बरोबर ना? तर आम्ही तुमच्याशिवाय जगत होतो. हजारो वर्षापासून जंगलामध्ये आमची स्वतःची सिस्टम आहे. लग्न लावायला, जन्मासाठी, मरणासाठी, सणवार करण्यासाठी आम्हाला बाहेरच्या दुनियावर अवलंबून राहायची गरज नाही. जाता जाता एवढाच तुम्हाला मी मेसेज देतो की लग्नामध्ये कोणी ब्राह्मणाला बोलवू नका, फादरला बोलवू नका, कोणी महात्म्याला बोलवू नका. आपल्याकडे स्वतःची सिस्टम आहे. देव करायला आपला भगत आहे, दिवस करायला आपला भगत आहे. हर गोष्टीसाठी तुमच्याकडे माणूस आहे. बाहेरच्या लोकांना तुमच्या घरी बोलवू नका. मी कुठला धर्माबद्दल द्वेष बाळगत नाही, हा ना? हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, ते त्यांच्याकडे. पण हजारो वर्षापासून आदिवासी माणूस हा 4 वर्ण व्यवस्थेमध्ये नाही. ना तो ब्राह्मण आहे, ना तो क्षत्रिय आहे, ना तो शूद्र आहे, ना तो वैश्य आहे. आदिवासी स्वतःची सिस्टम आहे, ना तो 12 बलुतेदार आहे. हे पण मी शेवट सांगतो, आमची स्वतःची सिस्टम आहे. आमचा गावदेव आहे, आमचा वाघया आहे, आमचे स्वतःचं कल्चर आहे. आणि म्हणून तुम्हाला पण हे विनंती करतो, स्वावलंबी बना, तर आपण इथे जगू शकतो, टिकू शकतो. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद.